छोट्याला सगळ्यांना आशीर्वाद. या ठिकाणी मी जे बोलायला उभा राहिलो काटरेकर दादा आणि मी, आम्ही आमच्या दोघांचा जन्म एकाच वर्षामध्ये झालेला आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की आम्ही त्या पिढीतले हे दोघं जुने पैकी आहोत. तेव्हा मला ते सुचलं की आपण काय बोलायचं, कारण विविधता आशीर्वाद आहे काका तुम्ही काहीतरी बोला. गेल्या वेळेस आम्ही त्यावेळेस एकत्र जमलो होतो सुंदराबाईची रत्न या बॅनरखाली. त्यावेळेस मी एक बंब्या हे पात्र मी त्यावेळेस रंगवलं होतं. बंब्या म्हणजे स्वतः मीच. आणि त्या काळातला जे काही म्हणजे समाजामधला रूढी परंपरा याच्या संबंधीची त्यावेळेसची सत्यचित्र उभा केलेलं होतं. आता यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमच्या वेळेसची मुंज आणि आताच्या मुंजीमध्ये फरक सांगा. आता गंमत अशी आहे, आमचं अख्खं कुटुंब काशीला गेलं होतं. किती वर्षापूर्वी? 60 वर्षापूर्वी. त्यावेळेस माझी मुंज कुठं झाली तर ते देव ब्राह्मण झाला मध्य प्रदेशामध्ये आणि मुंज झाली नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये. आमच्या मुंजीमध्ये त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये एक ढोल आणि एक टिपाणी आणि आम्ही आमच्या घराच्या खांद्यावर बसून ते मंडोळी वगैरे मंदिरामध्ये आमची चक्कर असायची. पण त्यावेळेसच्या इतर ज्या मुंजी होत्या त्या मात्र पाहण्यासारख्या होत्या. ते मुहूर्ताचे गाणे, त्याच्यानंतर आत्या येणार, आजी येणार, मावशी येणार, सगळे एकत्र होणार. तो आनंद जो आहे तो आजच्या काळामध्ये शोचा काळ आहे. आजचा जिव्हाळा वगैरे असणं आवश्यक आहे आणि तो जिव्हाळा आता या कार्यक्रमामधून परत एकत्र येतोय. पहिली संस्कृती जी आहे ती परत उदयाला येते काय असं मला वाटतंय. कारण या ठिकाणी जो आता आनंद उत्सव चालू आहे त्याने खरंच मला संतोष वाटला. आणि या त्यावेळेसचे मुंज आणि यावेळेसचे मुंज याच्यामधला फरक असा आहे की त्यावेळेसच्या पंक्ती झाडायच्या, पाहुण्याला वेळे यायचे, श्लोक असायचे, संस्कार असायचे. आता थोड्या वेगळ्या पद्धती आहे. काळानुसार ते बदलणं आवश्यक आहे. माझी तब्येत नसल्यामुळे जास्त बोलू शकत नाही. एवढं बोलू